नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ना बोटनेक ब्लाऊजचं बॅकनेक बघणार आहोत. तर या इथे मी माप काय घेतलं आहे ते सांगते. पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस, त्यानंतर पूर्ण शोल्डर त्याचं अर्ध 15 शोल्डर होतं 7.5 घेतलेलं आहे. तेवढाच मुंडा घेतला आहे आणि अर्धा इंच शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे आणि मुंड्याला आकार दिला आहे. माझी छाती 36 आहे, तर इथे मी अर्धा इंच लूजिंग देऊन 9.5 वर मार्क केलं आहे. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्यानंतर कंबरमध्ये चौथा भाग आणि बॅकला मी टक्स घेत नाही बोटनेक ब्लाऊजमध्ये, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे आपल्याला बाही जोडतो मुंढ्याच्या बाजूने जेवढं आपल्याला शोल्डर पट्टी तयार हवी आहे त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि मुंढ्याच्या बाजूने मार्क करायचं. उरलेली आपली पूर्ण गळा रुंदी. तर बघा, साधारणतः मी इथे 2.25 इंचावर मार्क केलेला आहे, कारण मला 2 इंच तयार शोल्डर पट्टी हवी आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर उरलेली माझी जी गळारुंदी आहे ती मी मार्क केली. पाठीमागून गळ्याची उंची जी आहे बोटनेकची ती मी 3 इंच तयार ठेवली, तर त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून मार्क केलेला आहे. चौकोन तयार केला आणि बोटनेकचा आकार देऊन घेतला. त्यानंतर खाली आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे. तर तुमच्या नेकची जेवढी उंची असेल त्या पद्धतीने तुम्ही पुढे मार्क करायचं. तर मी पाठीमागचा जो पार्ट आहे, मला पट्टी जी आहे ती साधारणतः 3 इंच तयार हवी आहे, त्या पद्धतीने मी इथे मार्क केलं आणि हा पॅटर्न माझा 7.5 इंचाचा तयार होणार आहे. बोटनेकच्या खाली मी अर्धा इंच थोडंसं मार्जिन ठेवणार आहे. तर आता इथे जी मी गळारुंदी घेतलेली आहे ती 5 इंच घेतलेली आहे, कारण मला पूर्ण ब्रॉड नेक हवा आहे. तुम्हाला जर पूर्ण ब्रॉड नको असेल तर तुम्ही 3.5 इंच ही रँडम मेजरमेंट आपलं असू शकतं. त्यानंतर बोटनेकच्या खाली अर्धा इंचावर मार्क केलं आहे आणि जो नेक आपण बनवणार आहोत त्याचा मी शेप तयार करते. तर बघा, साधारणतः हा 7.5 इंचावरती माझा तयार होणार आहे नेक. आता जे मार्किंग जे मी चौकोन तयार केला आहे त्यामध्ये मी 3 पार्ट तयार केले उंचीमध्ये. आणि आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा, जेव्हा पण असा टेम्पलचा आकार बनवायचा असतो तेव्हा आपल्याला अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. तर मी इथे अगोदर मार्क करून घेतलं होतं. सो एकदा दोनदा मार्क करावं लागतं जेणेकरून परफेक्ट आपला शेप येतो. तर मी असा प्रॉपर हा शेप तयार करून घेतला. आता हा आपल्याला 2 पार्ट्समध्ये जोडायचा आहे, कारण मी ह्याला पायपिंग करणार आहे, त्याने हा शेप जास्त खुलून आणि उठून दिसणार आहे. सो असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हा आपला शेप तयार झाला आहे. आता शेप तयार झाल्यानंतर मी कॅनव्हास घेतलेला आहे डबल फोल्ड आणि पूर्ण आपल्या जेवढे ब्लाऊजची जी 4th पार्टची पार्ट आहे तेवढं पूर्ण घेतलेलं आहे. आणि यावरती जो आपण मार्क केलेला पार्ट आहे जो साईडचा, तेवढाच मी इथे मार्क करून घेते. अशा पद्धतीने हा मार्क करून घेतला. त्यानंतर जो बॉटमचा भाग आहे, आता इथे आपल्याला आहे ना खूप मला फॅब्रिक जे आहे ते मॅनेज करावं लागलं, कारण पीस एवढा नव्हता मोठा, 90 सेंटीमीटर पीस होता. अशा प्रकारचं जर पॅटर्न जेव्हा असतं तेव्हा थोडंसं मॅनेज करावं लागतं. सो आता मी इथे ना काय केलं, हा जो पार्ट होता तो मी कट करून घेतलेला आहे कॅनव्हासवरती आणि त्याच्या बाहेर एक साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवून हा पण कॅनव्हासचा पार्ट कट केला. हा एक कॅनव्हासचा पार्ट आपला बेसिक तयार झाला आहे. आता हा पण साईडचा पार्ट घेतला. त्यानंतर आपल्याला अगोदर फॅब्रिक मॅनेज करायचे. पॅटर्न आहे तो मी इथे ड्रॉ करून घेतला आहे. ड्रॉ म्हणजे कसा केला, तो डार्क केला अगोदर आणि तो ह्यावरती अशा पद्धतीने ठेवून तो आहे तसा कॉपी करून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला इकडे जॉईंटमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे, म्हणून तेवढंच मी तिथे वाढवलेलं आहे. ओके, बाकी जसं आहे तसंच ठेवायचं आहे, कारण ऑलरेडी शिलाईमध्ये आपण 1 इंच प्लस केलं आहे. आता इथे तो बाट आपल्याला गृहीत नाही धरायचा आहे, त्यामुळे मी बोटनेक कट केला आणि फक्त आधी बोटनेक जो वरचा पार्ट आहे त्याला वेगळं कॅनव्हास लावायची गरज नाही, त्याला फिनिशिंग देऊन घेणार आहे, म्हणजे खालचे काठ आपल्याला वेगळे वापरता येतील. सो मी गळ्याला फिनिशिंग देऊन घेतली. आणि पलटी करून एक्स्ट्रा भाग जो आहे तो जोडून घेतला. आता आपण कॅनव्हासवर जेवढा जो पार्ट आपण बॅकनेकचा कट केला होता ना, तेवढ्याच पार्टवरती मी शिलाई आखून घेतलेली आहे आणि बाकीचा पार्ट मी कट केला बघा, कारण त्याच्या खाली आपण वेगळा अस्तरचा पार्ट लावणार आहोत आणि हे काठ आपल्याला बॉटमला लावायचे आहेत.
आता अस्तरच्या बाजूचे सगळे पार्ट मी कट करून घेतले आणि हा पार्ट आपला बेसिक तयार झालेला आहे. आता साधारणतः आपल्याला याच्यामधून आहे ना, जे बॉटमचा पार्ट होता तो आता मी जो आपण कॉपी करून घेतला होता तो मी कट करून घेते. तर बघा मी कुठे एक्स्ट्रा ठेवलेला आहे. जिथे जॉईंट राहणार आहे ना आर्महोलच्या बाजूचा, फिटिंगच्या बाजूचा, तोच भाग 1 इंचाने मी वाढवला आहे, कारण तिथेच आपल्याला जॉईंटला फॅब्रिक लागणार आहे. आता जेवढा काट आपल्याला इथे लागणार आहे तो बंद बाजूकडे कट केला. उरलेला आपल्याला फ्रंटला मला राईट साईडला ब्लाऊजला लावायचा आहे नेकला. आता जे कॅनव्हास होतं ते मी अस्तरवरती चिटकवून घेतलेला आहे. टेम्पलचा जो भाग होता तो, आणि इस्त्रीच्या साहाय्याने तो व्यवस्थित चिटकवून घेतला. त्यानंतर अटॅच करून घेतला कॅनव्हासला. त्याचा व्यवस्थित सेंटर काढायचा आणि जो बॅक पार्ट आपण तयार केला होता हाफ, त्यावरती ठेवून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं अगदी कडेकडेनी, जो टेम्पलचा शेप आहे तो. व्यवस्थित तो मी स्टिच करून घेतला. 1/2 इंच मार्जिन सोडून एक्स्ट्रा भाग कट केला आणि आता हा कॅनव्हास पलटी करून घेतलेला आहे. तर हा आपला बेस तयार झालेला आहे. आता बॉटमचा जो काठाचा भाग आहे तो करूया बॅक साईडचा. तर इथे थोडंसं फॅब्रिक कमी पडत होतं, तर मी अगोदर काय केलं, बॉटमला फिनिशिंग करून घेतलं. म्हणजे सरळ काठाचे भाग वर ठेवले, त्यावर अस्तर ठेवले आणि हे पलटी करून घेतलं, जसं आपण रेग्युलरली बॅक पार्ट जोडतो त्याच पद्धतीनं. इथे काय करायचं आहे आपल्याला, जो साईडचा पार्ट आहे तो जोडण्या अगोदर, बॉटम जोडल्यानंतर आपल्याला मध्ये स्टिच टाकायचे आणि तो पलटी करून घ्यायचा आहे. म्हणजे काठ वरती येतील, मग साईडचे भाग आपण जोडू शकतो. म्हणजे इथे आपल्याला इनविजिबल, मग आपण इथे व्यवस्थितरित्या कॉड पायपिंग जोडू शकतो, कारण कॉड पायपिंग मी इथे जोडणार आहे. सो हा पण पार्ट आपला छान असा तयार झालेला आहे. साईडला मी एक्स्ट्रा शिलाई देऊन बाकीचे पार्ट कट करून घेतला. अशा पद्धतीने हा पार्ट तयार झाला. आता ह्यावरती जो आपण दुसरा पार्ट तयार केला होता वरच्या साईडचा तो ठेवणार आहे. तर असा हा पॅटर्न बेसिकली दिसेल. म्हणजे ह्यामध्ये तुमच्या ब्लाऊजची उंची कमी होत नाही. तुम्ही जर तिथेच तो पार्ट कट करून तिथेच अटॅच करायचा प्रयत्न केला तर ब्लाऊजची उंची पाठीमागून कमी होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी जो आपण मार्किंग केलेला पार्ट होता अस्तरवरती, त्याचा बॉटम पार्ट होता काठाच्या बाजूचा, तो मी वेगळा मार्क करून घेतला. किंवा तुम्ही डायरेक्टली पेपरवरती कटिंग करू शकता आणि मग ते वेगवेगळे करून दोन्हीला तुम्ही शिलाई मार्जिन वाढवू शकता, किंवा ॲटलिस्ट बॉटमला तरी. पण इथे मला काय करायचं होतं, इथे मला ब्लाऊजचं फॅब्रिक पण पुरवायचं होतं, अस्तर पण पुरवायचं होतं आणि इथे काठ पण मला बॉटमलाच घ्यायचे होते. असं सगळं नियोजन होतं. त्यामुळे मग मी असं थोडंसं माझं स्वतःचं डोकं लावलेलं आहे. सो असं व्यवस्थित मी मॅनेज वगैरे करून घेतलेलं आहे की कसं व्यवस्थित बसलं आहे का. तर असं हे फायनल लूक असणार आहे. ह्याला मी घेते आता कॉड पायपिंग जोडून. तर व्यवस्थितरित्या कॉड पायपिंग मी जोडून घेतलेली आहे आणि कॉड पायपिंग लावल्यानंतर याचं लूक अजून खूप सुंदर दिसायला लागलं. आणि मग हा दोन्ही पार्ट एकमेकांना अटॅच करून घेतले आणि हे आहे ब्लाऊजचं फायनल लूक. शेवटी मी ह्याला इथे एक ना काठ थोडेसे उरले होते, त्याचं मी इथे बटन करून लावलं, जेणेकरून छान असा शो तयार होईल. आणि हा माझा ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. बॉटमला मी प्लेन बटन बनवलेला आहे आणि स्लीव्स तर मी ऑलरेडी याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, स्लीव्स कशा बनवल्यात. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला थोडेसे काठ उरले होते, ते मी इथे अटॅच केलेले आहेत. आणि हे आहे या ब्लाऊजचं आपलं फायनल लूक. आणि हा ब्लाऊज घातल्यानंतरसुद्धा किती सुंदर दिसत होता हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान छान सुंदर असे बॅकनेक किंवा लेटेस्ट डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन पे सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओ लवकर बघता येईल तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. चला भेटूया मग पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय.